देखील एक आपण पाहिलं तर जबरदस्त मॅच आहे. सत्यविनायक कामोटे आणि वेद दिलवन अंधेरी अशी मॅच यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. किरण शिंदे पण इन ऍक्शन मध्ये यानंतर 4 ओव्हरची मॅच आहे. लेट्स प्ले. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर देवेन जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये जाईल. आजच्या दिवसातील एक महत्वाची मॅच आहे. बॉलिंग साठी देवेनवर जबाबदारी दिली गेली आहे. स्ट्राईक एंडला बॅटर आहे सागर मटकर. वडाळाचा एक जबरदस्त ऑलराऊंडर सागर मटकर. खूप चांगल्या लेवलला क्रिकेट खेळला. अनुभव आहे त्याच्याकडे पण. बेस्ट वर्सेस बेस्ट कोणता संघ जिंकेल? या बॉलवर पहिलाच बॉल ड्राईव्ह केला गेला. पहिल्याच बॉलवर मटकर मटकर तू बॅटिंग कर आणि मटकरने पहिल्याच बॉलवर चौकार येतोय. 4 रन. मंगलमूर्ती वडाळा आर एम रेम्बो वडाळा खूप चांगल्या संघासाठी चांगलं क्रिकेट खेळला गेला. सागर मटकर देवेंचं स्वागत केलं गेलं चौकाराने. या बॉल देखील वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. देवेनने पण सांगितलं की मी पण एक मॅच जिंकून आलोय. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. बेस्ट वर्सेस बेस्ट. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा देवेन स्ट्राईक केला सागर मटकर. या बॉलवर धीम्या गतीने आणि लांबवणे बॉल पकडला गेला आणि बॅटरला बाहेर जावं लागेल. फसवलं. हलकासा बॉल कट केला गेला. देवेन यासाठी ओळखले जातात. खूप चांगले स्पिन आहेत. खूप चांगला टप्पा आहे आणि काय लेग ब्रेक वळवला. मला किरण शिंदेची आठवण झाली लेग ब्रेक वरती. जबरदस्त आणि खूप चांगला बॉल वळवला गेला देवेनने. लॅबोने पण खूप चांगला कलेक्ट केला. बॅटर आउट. सागर मटकरला बाहेर जावं लागेल. पहिली बॉल बाउंड्री आली आहे. त्यानंतर बॅक टू बॅक डॉट आले आणि विकेट आली आहे. न्यू बॅटर प्रवीण येत आहेत. एक जबरदस्त खेळाडू आहे. प्रवीणच्या बॉडी लँग्वेजवर तुम्ही जाऊ नका. जबरदस्त स्ट्रोक आहे त्याच्याकडे. टायमिंग चांगलं आहे. बॉलिंगसाठी देवेन. अनुभव आहे देवेनकडे पण. 4 ओव्हरची मॅच आहे. 1 लाखाचा प्रथम क्रमांक आहे. द्वितीय क्रमांक 50,000 रुपये आकर्षक ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर कट केला गेला. डीप मध्ये सागर निवाते. चुकी होतीये आणि बरोबर जिकडे 4 रिले तिकडे बॉल ट्रॅव्हल होतोय. इट्स अ बाउंड्री. सागरकडून क्वचित असं पाहायला मिळतं. जबरदस्त फिल्डर आहेत परंतु होतं जेव्हा आपली वेळ खराब असते तेव्हा त्याला कोण नाही थांबवू शकत. 4 रन. एक रन खूप महत्वाचा असणार आहे. 4 ओव्हरची मॅच. या बॉलर देखील पुन्हा एकदा वळण केलं गेलं आहे. खूप चांगलं. देवेन स्वतःवर नाराज असतील कारण की बॉलरला फिल्डरची साथ खूप इम्पॉर्टंट आहे. दोन्ही बाउंड्रीज गेल्या ना त्या दोन्ही बाउंड्रीज मात्र तुम्हाला चांगली फिल्डिंग करून स्टॉप करण्याची गरज होती. देवेनने चांगली बॉलिंग केली परंतु फिल्डरची साथ थोडी कमी पडली त्याला. या बॉलवर पुन्हा एकदा हलक्यात ढकलण्याचा प्रयत्न केला गेलाय. गणेश पाटीलने मात्र त्याला कॉल दिला की 1 रन होऊ शकतो. बघता बघता पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहतो. लेग बाय ची मध्ये 8 रन आले. स्कोर झालाय 9 रन झाले. धावफॉल कव्हर म्हणजे 2 बाउंड्री झाल्या आणि ही लेग बाय ची रन्स. बाकी 2 विकेट डॉट आली आहेत. 1 विकेट आली आणि मॅच थोडीफार आपण पाहिलं तर फसताना पाहिले गेली परंतु दोन्ही टीम बॅलन्स आहेत कारण की 9 रन झालेत आणि 1 विकेट पण गेली आहे.
हा, दो संघ सेमीफायनलला क्वालिफाय होईल बघा. एक 5:30-6 वाजता आपलं रिपोर्टिंग टायमिंग असणार आहे. मी पहिल्याच ओव्हरमध्ये तुम्हाला अनाऊन्समेंट केलंय, कारण की आपल्याला सेमीफायनल फायनल एक प्रॉपर टायमिंगमध्ये कंप्लीट करणं गरजेचं आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सलीम गडकरी येतात, राजापूरचे एक जबरदस्त खेळाडू. विशेष करून मुंबईत खूप चांगलं क्रिकेट खेळत आहेत. राजापूर प्रीमियर लीग मग तिकडे देखील खूप चांगल्या चांगल्या क्रीडा स्पर्धा पाहायला मिळतात. आणि त्या परिसरातून एक चांगल्या लेवलचं क्रिकेट खेळले गेले सलीम गडकरी. वियंग पॅकर माझगाव संघासाठी सातत्याने खूप चांगलं क्रिकेट खेळत राहिली आहेत. आणि मग राजापूर, मालवण, रत्नागिरी, दापोली, खेड, चिपळूण त्या परिसरात देखील एक चांगलं क्रिकेट खेळले गेले सलीम गडकरी बॉलिंगसाठी. पहिला बॉल धीम्या गतीचा बॉल आणि चांगली फिल्डिंग पाहिली गेली डीपमध्ये. सुभाष तिकडे होते, एक सिंगल रन मिळेल. स्ट्राईक एंडला बॅटर गणेश पाटील. या वर्षी गणेशला ग्रामीण बिग बॅश धमाका पण खेळताना पाहिलं गेलं. माहुल गावासाठी जबरदस्त बॅटिंग केली आणि अंडरआर्म क्रिकेटच्या सर्व खेळाडूंना अभिमान आहे की एक चांगलं क्रिकेट ओरम पण खेळलं गेलं. माहुल गाव खूप चांगलं क्रिकेट खेळलाय. अनुभव आहे माहुल गावासाठी पण. 1 गाव 11. गणेश पाटील हा असा एक खेळाडू आहे जो टायमिंगला काही करू शकतो. बॉलिंगसाठी सलीम. या बॉलवर आपण पाहिलं एक्स्ट्रा रन्स ते मात्र धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड थोडं आपण पाहिलं तर बॅलन्स चालू आहे. या बॉलवर फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. डीप मध्ये आहेत अभिषेकने थ्रो पण जोरात केला, परंतु रन सिंगल मिळेल. 24 बॉलमध्ये 30-32 रन्स पर्यंत या ग्राउंडवरती मॅच चांगली फाईट होऊ शकते, कारण की समोर पण चांगली बॅटिंग लाईनअप आहे. सूरज उपाध्याय आहे, लॅबो आहे, अभिषेक देवळे आहे. खूप चांगली बॅटिंग तिकडे पण आहे, त्यामुळे स्कोर करावा लागेल. प्रवीणला पण माहिती आहे की स्कोरचा ग्राफ थोडा बनवावा लागेल. सौरभ फुटक पण इन ऍक्शन मध्ये त्यानंतर टाणायचे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सलीम. स्ट्राईक एंडला प्रवीण. सलीम गडकरी बॉलिंगसाठी. वेगळी ऍक्शन आहे. या बॉलवर वेगात टाकला गेला बॉल. कधी बॉल आला कधी गेला. दुसरी ओव्हर चालू आहे. शांत मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा मात्र बॉलला फिरवलं होतं. करण ठाकूर तिकडे होते आणि एक सोपा झेल टिपला गेला. बॅटर आउट. प्रवीणला बाहेर जावं लागेल. हा, ज्यांची बघा मॅच नाहीये त्यांनी व्यासपीठावर बसू नका. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा सलीम. स्ट्राईक एंडला बॅटर किसन. किसन पण एक जबरदस्त खेळाडू. खूप चांगलं क्रिकेट किसन पण खेळलाय. आणि या कुर्ल्या परिसरातून मग किसन, अरुण, सनी हे 3 मित्र खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले. आणि चेतन त्याच्या अगोदर खूप वर्ष खेळला, पण हे नंतरची पिढी आहे. पण चेतन तिघांनी मनावर घेतलं तर कुर्ला पण स्टेशन वाईज संघ
आणि चेतन पण आता चेतन पनवेलला गेले त्यामुळे आधार कार्ड इकडचा कळू शकतो. आज हलकीशी हवा पण चालू आहे. क्लायमेट थोडं वेगळं आहे. संध्याकाळी थोडा गारवा आहे, हवा आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सलीम आणि स्ट्राईक एंडला बॅटर आहेत किसन. या बॉलवर वेगळ्या स्टाईलने खेळायचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सवर थोडं कंट्रोल करावं लागेल. सलीम गडकरी धीम्या गतीचा बॉल फिंगर रोल केला गेला. एक वेगळी ऍक्शन आहे. ऑफ स्टिकला पकडून बॉल टाकला गेला. येईल डॉट बॉल. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा बीट केलं गेलंय. बघता बघता 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि स्कोर कार्ड 13 रन्स आले धाव फलकावरती. गुड बॉलिंग सलीम. चांगली ओव्हर टाकली सलीमने. पहिल्या ओव्हरमध्ये 9 रन्स होते, पण ह्या ओव्हरमध्ये 4 रन्स आले. सलीम गडकरीने कमबॅक केलं. बॉलिंग डिपार्टमेंट अशा प्रकारे असणं गरजेचं आहे. कधीतरी एका बॉलरला चुकी होते, पण ती चुकी तुम्हाला कन्वर्ट करणं, चांगल्या याच्यामध्ये कन्वर्ट करणं खूप गरजेचं आहे. 4 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे तिसरी ओव्हर घेऊन सूरज उपाध्यायावर मात्र जबाबदारी दिली गेली. स्ट्राईक एंडला गणेश पाटील. बेस्ट वर्सेस बेस्ट ही बॅटल पण पाहण्यासारखी असणार आहे. गणेशला पण माहिती आहे की 12 बॉलमध्ये एक 15-16 रन्स तरी करणं गरजेचं आहे. 1-2 बाउंड्री झाले. 12 बॉल 20 जरी आला तरी 30-35 पर्यंत स्कोर कार्ड घेऊन जाऊ शकते बॅटिंग टीम. साई सिद्धी. बॉलिंगसाठी आपण पाहिलं सूरज उपाध्याय. स्ट्राईक एंडला बॅटर आहे गणेश पाटील. लगता है तूफान आने वाला है. किरण शिंदे बोलतात ह्या नंतरच्या हाफमध्ये तुफान आहे म्हणजे आकाश गुरव. हा म्हणून हवा चालू आहे. खूप चांगल्या मॅचेस यानंतरच्या पण आहेत. करण पाटीलला पण इन ऍक्शन मध्ये पाहू शकतो. किरण शिंदे आहेत, सुरेश सरोज आहेत, दिवेश पारावे आहेत. खूप चांगल्या मॅचेस यानंतर पण आपल्याला पाहायला मिळतील. या बॉलवर ड्राईव्ह केलं गेलंय. ओमकार पाटणे बाळायला देखील इन ऍक्शन मध्ये पाहू शकतो. अशा सर्व मॅचेस खूप चांगलं आज आपल्याला क्रिकेट पाहायला मिळेल. मुंबई पोलीस, फायर ब्रिगेड म्हणजे मुंबई आणि महाराष्ट्राच्या सेवेसाठी तत्पर उभे आहेत. त्यांच्या पण आपण एक प्रेक्षणीय मॅचेस इथे ठेवल्यात. अधिरा स्पोर्ट्स क्लबचं एक भव्य दिव्य असं आयोजन अधिरा चषक. बॉलिंगसाठी सूरज उपाध्याय. स्ट्राईक एंडला किसन. तिसरी ओव्हर चालू आहे. बॉलिंगसाठी सूरज.
या बॉलवर फ्लिक केलं गेलं. किसनने खूप चांगलं टायमिंग केलं. अभिषेक तिकडे होते. तिसरी ओव्हर चालू आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील ग्राफ थोडा वरती घेऊन जाण्याचा प्रयत्न चालू आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सूरज. या बॉलवर स्ट्राईक एंडला आणि ऋग्वेदने थोडी घाई केली आहे. गणेश पाटीलने कॉल दिला डबलचा. बॅटर आउट. थोडीफार आपण पाहिलं तर इकडे मॅच शांत होताना पहिली गेली कारण की विकेट आली आहेत. नॉन स्ट्राईक एंडला भावेश पाटील येत आहेत. तिसरी ओव्हर चालू आहे. मॅच देखील तेवढीच आपण पाहिलं तर महत्वाची कारण की सूरज उपाध्यायने चांगला स्पेल टाकलाय. 17 रन्सवरती 3 विकेट गेलेत. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर साई सिद्धी या बॉलवर स्वीप खेळायचा प्रयत्न केला गेला. ठरवून खेळला गेला पण वाईट बॉल आहे. इनिंग ब्रेक्स मध्ये टॉससाठी आपण तयार राहायचं आहे. वेळ दिल्यावर अंधेर आणि सत्यविनायक कामोटे. इकडे देखील आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला गेला. अगदी तिकडे हवा आहे. चेक केलं जाईल. आपण इकडे सॉफ्ट डिसिजन नॉट आउट आहे. राजन प्रजापती पण यानंतर इनॅक्शन मध्ये आहेत. ग्राउंड बघतात इकडून तिकडून कसं आहे. आणि बॉक्स क्रिकेट मग पडदा बॉक्स क्रिकेट खेळणं राजनची पण एक जबरदस्त बॅटिंग आहे म्हणून हवा चालू आहे मला असं वाटतंय. अंडरआर्म क्रिकेटमध्ये असे कित्येक खेळाडू त्यांची बॅटिंग पाहण्यासाठी देखील प्रेक्षक गर्दी करत असतात आणि नॉट आउट आहे. बघू शकतो आपल्या एलईडी स्क्रीनवरती बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर तो लेग बाय मध्ये इकडे सिंगल रन मिळती आहे. भावेश पाटीलला थोडं रन्सवर कंट्रोल करणं गरजेचं आहे. 2 रन्स आणि स्कोर कार्ड जर पाहिलं तर आपण 20 रन झाले 10 फलकावरती. स्ट्राईक एंडला भावेश पाटील. 2 पाटील आहेत. गणेश पाटील भावेश पाटील या बॉल देखील आडव्या बॅटने खेळले गेले आहेत. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 21 रन झाले. शेवटच्या 6 बॉलमध्ये 8-9 रन जरी आले तरी 30-32 पण या ग्राउंडवर फायटेबल आहे. काल 31 रनची मॅच पण लास्ट मॅच डिफेंड झाली.
1,00,000चा प्रथम क्रमांक आहे. द्वितीय क्रमांक 50,000 रुपये आकर्षक ट्रॉफीज आहे. पहिली मॅच तुमची 5 ओव्हरची आहे, त्यानंतरची मॅच 4 ओव्हरची असणार आहे. त्यामुळे 2 दिवसामध्ये स्कोर पण आपण पाहिला गेला. थोडा ग्राफ कधी वरती जातो कधी मॅच शांत होते. बॉलिंगसाठी सुभाष शेवटची ओव्हर घेऊन लेट्स प्ले. या बॉलवर पहिलाच बॉल स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. खेळाडू आहेत तिकडे लॅबो. मित्रांनो, समोर जी लहान मुलं आहेत ना त्यांनी हात काढा जिथून. ओमकार हा ताई हात घे मागे. बॉल लागला तर तुला परत. इनिंग ब्रेक्स मध्ये आपण टॉस साठी तयार राहायचं आहे. संपूर्ण सतीजी शिंदे आणि त्यांचे संपूर्ण मित्र परिवार शिवबा ग्रुप आणि निलेश दासारी आमचे मित्र, त्यांचे पण या क्रीडा स्पर्धेवर तेवढेच सपोर्ट आहे. निलेश दासरी, उसके चेहरे पे हसरी, मेरे दोस्त है. आणि सतीश शिंदे यांचे अगदी जवळचे मित्र आहेत. मग कुठेही असले तरी त्यांची मैत्री आहे ती. या बॉलवर चुकी झाली आहे. स्ट्राईक एंडला चान्स आहे. वाईट बॉल आहे. एक रन खूप महत्वाचे आहे. 22 रन झाले धावफलकावरती. 23 रन झाले धावफलकावरती. लास्ट ओव्हर चालू आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सुभाष स्ट्रायकेला लेफ्टी बॅटर गणेश पाटील. जबरदस्त मॅच आहे. या बॉलवर शेप आउट झाले. समोर खेळायचा प्रयत्न केला गेला. सलीम तिकडे होते आणि 2 पाटील आहेत. भाई पाटीलचा नाद करू नका. गणेश पाटील, भावेश पाटील. 30 पर्यंत स्कोर घेऊन जाणं गरजेचं आहे. गणेश पण एका दुसऱ्या बाउंड्रीच्या शोधामध्ये असणार आहे. बियंग पॅकर माझगाव त्यांच्या विरुद्ध साई सिद्धी अशी मॅच चालू आहे. जो संघ जिंकेल तो 5:30-6 वाजता रिपोर्टिंग टायमिंग आहे सेमीफायनल खेळण्यासाठी. या बॉल देखील आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला गेलाय. थोडा फटका पण पाहिजे बसताना पाहिला गेला. गणेश स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतील, परंतु भावेश पाटीलला तिकडे मैदानाच्या बाहेर जावं लागेल. शेवटची ओव्हर चालू आहे. एका दुसऱ्या बाउंड्रीच्या शोधामध्ये गणेश पाटीलला देखील त्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण की एक फायटिंग टार्गेट उभा केला तर मॅच थोडीफार रंगू शकते. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सुभाष स्ट्राईकला लेफ्टी बॅटर गणेश पाटील. एका दुसरा चौकार येईल का? फिनिशिंग टच देईल का शेवटच्या ओव्हर मध्ये?
या बॉलवर स्टेप आउट झाले. हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न केला गेलाय आणि गणेश पाटीलला मला असं वाटतंय बाहेर जावं लागेल. बॅटर आउट. स्ट्राईक एंडला मोरेश आहेत. फिनिशिंग टचची गरज असणार आहे. चौकार येईल का? स्वीप खेळायचा प्रयत्न केला गेला. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. बॉल निघून जाईल. आपण पाहिलं तर 4 रनसाठी मोरेश. मैत्री चषक मध्ये गोवंडीला पण खूप चांगला परफॉर्मन्स केला होता मोरेशने. टायमिंगला बाउंड्री आली आणि स्कोर मात्र 4 ने पुढे जाईल. 29 ज्या बाउंड्रीची गरज होती. मोरेश 29 रन झाले धावफलकावरती. शेवटचा बॉल आहे इनिंगचा. या बॉलवर देखील चुकी होतीये आणि स्ट्राईक एंडला मोरेशने चुकी केली आहे. चुकीला माफी नाहीये. बॉल काउंट होईल. रन पण काउंट होईल आणि विकेट पण काउंट होईल. त्यामुळे पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. रन झाले 30 आणि 31 रनचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. कालची पण मॅच अशीच आपल्याला पाहायला मिळाली. शेवटची. चला टॉस साठी यायचं आहे. हा वेद 11 अंधेरे आणि सत्यविनायक कामोडे संघ टॉस साठी आपण यायचं आहे आणि डिसिजन बघा तुम्ही ठरवून या प्लीज. वैद 11 अंधेरी कॅप्टन्स आणि सत्यविनायक कामोटे कॅप्टन. ओके. आमचे निलेश निलेश दासरी टेल्स हेड. राजन टूर्नामेंट के बारे में 2 शब्द क्योंकि बहुत सालों से अंडरम क्रिकेट खेले पर इस टूर्नामेंट के बारे में 2 शब्द. बहुत अच्छा टूर्नामेंट है और सबसे ज्यादा हर साल अच्छा पे अच्छा ही करने का देख रहे हैं और अच्छा ही किया है इस टाइम भी. और बैटिंग के लिए बहुत अच्छा बेनिफिट है. बहुत अच्छे विकेट है. तो मतलब कितने रन बैट से यहाँ पर बनना चाहिए? वो विकेट के ऊपर नहीं खेलने के ऊपर है. बॉलिंग अटैक कैसा वो देखेंगे उस टाइम. क्या बात है. ऑल द बेस्ट. सूरज सरोज है हमारे साथ. सूरज सरोज बहुत सालों से अच्छा क्रिकेट खेला अंडरम क्रिकेट. बट आज अंडरम क्रिकेट जो ऊपर जा रहा है 1 लाख 2 लाख 3 लाख प्राइज हो रहे हैं. और इस टूर्नामेंट के बारे में 2 शब्द. टूर्नामेंट तो नो डाउट अच्छा ही है और हर साल करते हैं और कुछ अलग अलग यूनिक करते हैं. प्लेयर लोग खेलते आते हैं और प्राइज मनी तो अभी एक्चुअली सब जगह टूर्नामेंट बड़ा ही हो रहा है तो प्लेयर लोग अच्छा खेलने का प्रयत्न करें. थैंक यू सो मच. और सतीश शिंदे के और ये टूर्नामेंट के अधीरा चषक बहुत सालों से अधीरा ये नाम सुनते आ रहे. तो इस दादा के बारे में 2 शब्द. आदिरा चषक अभी तो बोले जाए तो कम ही है क्योंकि हर साल कर रहे हैं टूर्नामेंट तो अच्छा ही वो कर रहे हैं और उनका टीम भी अच्छा ही है. क्या बात है. थैंक यू सो मच. ऑल द बेस्ट.
31 31 रनचं टार्गेट आहे. सूरज उपाध्याय आणि राहुल सुराने लॅबो खूप दिवसांनी ओपनिंग जोडी पाहायला मिळाली. जॉर्ज इलेव्हन कल्याण संघासाठी पण खूप चांगलं क्रिकेट दोघांनी खेळलंय आणि दोघांचं पण खूप चांगलं कॉम्बिनेशन आहे. बोलत मॅचच्या दिशेने एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर ओमकार येत आहेत. ओमकारने मगाशी एक उल्लेख केला की आम्हाला आमची चक्री बॉलिंगची वरळीची ॲक्शन आहे त्याला पण अलाउड केलं, त्यामुळे थँक्यू. आणि खूप बरं त्यांना वाटलं की आमच्या ज्या ॲक्शनचं तुम्ही प्राधान्य घेतलं. बॉलिंगसाठी एक वरळीचा जबरदस्त बॉलर. पहिलाच बॉल वेगळ्या अंदाजामध्ये खेळायचा प्रयत्न केला गेलाय. एक रन तिकडे मिळेल. 31चं टार्गेट आहे. आजचा हा दुसरा व अंतिम दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 4थं पर्व या क्रीडा स्पर्धेचं अदिरा स्पोर्ट्स क्लब सतीश गणेश शिंदे आणि संपूर्ण त्यांचा मित्रपरिवार या क्रीडा स्पर्धेवरती लक्ष लावून आहेत. या बॉलवर कव्हरला खेळायचा प्रयत्न केला गेलाय. प्रवीणने जबरदस्त कॅच कलेक्ट केली गेली. बॅटर आउट. लोअर फुलटॉस बॉल होता. गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न केला होता. थोडा फटका फसला आणि प्रवीणने खूप चांगला जज केला तिकडे झेल आणि टिपला गेला. बॅटर आउट. नवीन बॅटर ऋग्वेद येत आहेत. एक जबरदस्त बॅटर आहेत. पवईचे देखील क्रीडा स्पर्धेमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स राहिला आहे, परंतु आता एक चांगली इनिंग खेळावी लागेल. थोडाफार मात्र स्कोर वरती घेऊन जाणं गरजेचं आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 10-12 रन तरी करणं गरजेचं आहे, कारण की जेव्हा 30-32 तुम्ही पाठलाग करता प्रत्येक ओव्हरमध्ये रन रेट खूप मॅटर करतो. या बॉलवर वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय. नो बॉल आहे. ओमकार थोडं अडचणीमध्ये आहेत. लाईन लेंथ मिळत नाहीये. या बॉलवर देखील पुन्हा एकदा नो बॉल आणि आता मात्र प्लस होतोय. नो +1. 2 रन्सने मात्र धावफलक पुढे झाला आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 4 या धावसंख्येवरती. कुठे ना कुठेतरी ही मॅच आपण पाहिलं तर क्रुशल आहे, कारण की जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये जाणार आहे. त्यामुळे दोन्ही टीमचं म्हणणं असेल की आम्ही जिंकावं, आम्ही सेमीफायनल खेळावे. श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून टी शर्ट्स देखील आपण सर्व ज्या टीम्स आपण पाहतो ज्या बनवल्या गेल्या आहेत, शैलेशजी पाटील, परागजी पाटील यांचा देखील सपोर्ट राहिला गेला आहे. सतीश शिंदे यांचे अगदी जवळचे मित्र. या बॉलर परफेक्ट यॉर्कर. ओ यू टी आउट. ओमकारचं सेलिब्रेशन. बॉल ऑफ द टुर्नामेंट. स्टंप उडवलाय. वरळीचा दणका दिला मात्र ओमकारने. ज्याची चर्चा राहिली गेली संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्र अंडरआर्म क्रिकेटमध्ये की वरळीकरांची बॉलिंग पाण्यासारखी राहिली आहे. जबरदस्त बॉल पाहिला गेला, पाहू शकतो आपण रिप्ले, आणि स्टंप उडवला गेला तिकडे. त्यानंतर ओमकारचं एक अनोखं सेलिब्रेशन. बॅटर आउट. ही विकेट टर्निंग पॉइंट होऊ शकते या मॅचची. नवीन बॅटर अभिषेक देवळे येत आहेत. ऋग्वेद आणि अभिषेकला तर मात्र मॅच थोडी बनवावी लागेल.
2 विकेट गेले. 2 महत्वाचे विकेट म्हणजे ओपनिंग प्लेअर मैदानाच्या बाहेर जातीये. राहुल आणि सूरज. ओमकार जबरदस्त बॉलिंग केली ओमकारने. खूप वर्ष वरळीसाठी पण एक चांगलं क्रिकेट खेळले गेले, त्या परिसरातून देखील एक चांगलं क्रिकेट खेळले आणि आता व्यावसायिक गटात एक चांगला डंका आपल्या नावाचा आणि वरळी हा नावाचा देखील इकडे वाजवतात डंका. बॉलिंगसाठी ओमकार. वाव वाव या नावाने देखील ओळखले जातात. या बॉल देखील वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय. ओमकार, स्वप्नील, अक्की असे जे वरळीचे चक्री बॉलिंग, एक वेगळी स्टाईल आहे त्यांची. असे क्वचित बॉलर मुंबईत जे ह्या अक्षराने बॉलिंग करतात. मग ठाणे मुलुंड परिसरात पण असे मोरे एक मला बॉलर आठवते. अजून हरीश देखील एक बॉलर आहे, ती देखील ह्या अक्षराने बॉलिंग करतात. गणेश पाटील पण काही वेळा अशा अक्षराने बॉलिंग करतात. सात रन झाले धावफलकावरती. या बॉलर ड्राईव्ह केल्या गेल्या. जबरदस्त फिल्डिंग प्रवीण. वा बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर प्रत्येकी 3,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आपल्या तर टुर्नामेंटसाठी 5,000चा कॅश प्राइज आहे. त्यामुळे जबरदस्त बॉलिंग केली गेली ओमकारने. पहिल्या ओव्हरमध्ये रन झालेत 8 आणि आता 18 बॉलमध्ये 23 रनची गरज आहे. 18 बॉल 23 करायचे. गुड बॉलिंग ओमकार. एक्स्ट्रा रन्स आले परंतु विकेट पण त्यांनी मिळवल्या. सत्यविनायक कामोडे संघ आपला डिसिजन कळवायचा यानंतरच्या मॅचचा, कारण की आपल्याला मॅचेस थोडं लवकर कव्हर करायचे आहेत. फिल्डिंग टीम आपण बॅटिंग टीम आपण डगआउट मध्ये बसायचं. आपली स्थिती जे बसले त्यांनी तिकडून थोडं साईड लावा. ती खेळाडूंसाठी आपण तिकडे व्यवस्था केली चेअर्स त्या. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर किसनला आमंत्रित केलं गेलं आहे. जस्ट कुर्ल्यासाठी पण खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले. किसन बॉलिंगसाठी किसन येत आहेत आणि स्ट्राईक एंडला बॅटर अभिषेक देवळे. 18 बॉल 23 करायचे आहेत. 18 बॉल 23 ला बॉलिंगसाठी किसन. पहिलाच बॉल यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला गेलाय. जबरदस्त पिचिंग केली गेली आहे. किसन खूप चांगलं क्रिकेट. मग किसन, सनी, अरुण, जेव्हा स्टेप आउटचा रूल नव्हता तेव्हा हे यांची बॅटिंग पाहण्यासारखी एक वेगळी होती, की जे स्टेप आउट नव्हती, लाईन 9च्या लाईनीचे ते उभे राहून जी किसन बॅटिंग करायचा. किसन, सनी, या बॉलवर देखील आपण पाहिलं तर ऑफ स्ट्रिकच्या इकडे व्हाईट बॉल आहे. 31 रनचं टार्गेट आहे. थोडीफार मॅच आपण पाहिलं तर इकडे फाईट होताना पाहायला मिळते. या बॉल देखील हलक्या हाताने सिंगल केला गेलाय. अभिषेकाने तर ऋग्वेदची जर पार्टनरशिप बनली तर मॅच मध्ये वियंग पॅकर माझगाव संघ पण चांगला कमबॅक करू शकतो, परंतु मॅच सोडणार नाहीयेत. साई सिद्धी पण मॅच सोडणार नाहीये. 31 रनचं टार्गेट. 11 रन झालेत. 16 बॉल मध्ये 20 करायचे आहेत. उपउपांत्य फेरीची मॅच आहे. क्वार्टर फायनलची मॅच आहे. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. लेग बाईच्या रूपामध्ये मात्र एक सिंगल रन मिळतीये.
19 धावांची गरज असून मॅचला जिंकण्याकरिता 15 बॉल 19. मोरेशची एक शेवटच्या ओव्हरमध्ये आलेली बाउंड्री थोडीफार की फॅक्टर राहिली. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर वाईट बॉल आहे. किसनला एक्स्ट्रा रन्सवर कंट्रोल करावा लागेल. या बॉल देखील सिंगल. यस, हे क्रिकेट खूप महत्वाचं आहे. आता टीमला गरजेचं काय आहे तशी बॅटिंग करणं खूप महत्वाचं आहे. टायमिंगला बाउंड्री एका दुसरी कधी येऊ शकते, बट मॅच पुढे घेऊन जाणं गरजेचं असलं. 6 बॉल 8, 6 बॉल 7 ची पण मॅच या ग्राउंडवर फिरले. काल 6 बॉल 4 ची मॅच एक जबरदस्त पाहायला मिळाली. 1 बॉल 1 वरती आली. स्वप्नीलने शेवटी एक सिंगल काढला. विकासने चांगली बॉलिंग केली. जुनियर सामना अंधेरी संघाने पण खूप चांगला परफॉर्मन्स केला. कल्याणचे काल 3 संघ खेळले, चेंबूरचे 2 संघ खेळले. अंधेरीचे 2 संघ खेळले. भांडूप 15 रन झाले धाव फलकावर आणि 13 बॉलमध्ये 16 रनची गरज आहे. एक लाखाचा प्रथम क्रमांक कोण जिंकेल? यानंतर जी एक्झिबिशन मॅच आहे शिवबा आणि श्री गणेश या परिसरातील सर्व आमचे लेजेंड या बॉल समोर खेळले गेलेत आणि 1 रन तिकडे मिळेल. त्यानंतर मुंबई पोलीस, फायर ब्रिगेड अशा 4 टीमच्या मॅचेस आपण खेळणार आहोत. त्यामुळे त्याही मॅच पाहण्यासारख्या असणार आहेत. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आपण चेक केला जाईल. रिव्ह्यू पण इकडे लॉस झालाय, त्यामुळे आता मॅच बघण्यासारखी असणार आहे. परंतु ऋग्वेद आणि अभिषेक दोघं पण एक जबरदस्त बॅटर आहेत. खूप चांगला खेळ त्यांनी आतापर्यंत केलाय आणि अपेक्षा आहे त्यांच्याकडून की हे दोघं मॅच मात्र बनवू शकतात. बॉलिंगसाठी सागर मटकर येत आहेत. 12 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 15 रनची गरज आहे. सागर मटकर सत्यविनायक कामोडे संघ आपला निर्णय कळवा, कारण की आपल्याला लगेच मॅच
फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. सुशांत रनिंग पण इनॅक्शन मध्ये नंतर पाहायला मिळेल. सतीश शिंदे यांचे अगदी मित्र आणि खूप चांगलं क्रिकेट दोघं पण एकत्र खेळले गेले. मग सुशांत सॅम्युअलचे पण चांगलं क्रिकेट एकत्र खेळले गेले. आणि आमचे नितीन सुतार माद्या ज्यांनी जी विकेट बनवली आहे. नितीन सुतार आणि त्यांचं पण एक वेगळं नातं आहे. सतीश शिंदे यांचे अगदी खूप वर्षापासून एक चांगले मित्र दिले आणि आता त्यांचा हा व्यवसाय आहे जो खेळपट्टी बनवणं, खेळपट्टीवर त्यांचं एक वेगळा प्रेम आहे. या बॉलवर देखील पुन्हा एकदा वाईट बॉल चुकी होतीये सागर मटकर यांच्याकडून. 19 रन झाले धावफलकावर. अकरा चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. एक्स्ट्रा रन्सवर कंट्रोल करणं गरजेचं आहे. 11 बॉल 12 करायचे आहेत. गणेश पाटील, सागर मटकर थोडं बातचीत चालू आहे की मॅच खूप महत्वाची आहे, हलक्यात घेऊन चालणार नाहीये. जिंकायचंय, सेमीफायनल मध्ये जायचंय. स्ट्राईक एंडला बॅटर अभिषेक देवळे. अकरा बॉल 12 करायचे आहेत. या बॉलवर फ्लिक केला गेलाय. बॉल थोडासा बाउन्स झाला. भावेश पाटील तिकडे होते. सिंगल रन मिळेल. 24 बॉल मध्ये इकडे 30-35 पण फायटेबल आहे, 50 पण होऊ शकतो. बट 24 बॉल 23-22 पण मॅच या ग्राउंडवर फिरताना पाहिल्या गेल्यात. त्यामुळे 12 बॉल 11, 11 बॉल 12 अशा मॅचेस इकडे पाहायला मजा येईल. या बॉल देखील अंगाचा वेध घेतला गेलाय. लेग बाय मध्ये सिंगल रन मिळेल. 21 रन झालेत 9 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 10 रन्स करायचे आहेत. 9 बॉल 10. या बॉलवर देखील पुन्हा एकदा वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे थांबून ठेवलं गेलं. येईल डॉट बॉल. आता मॅच आले बॉल टू बॉलची. 8 बॉल मध्ये मात्र थोडीफार मॅच इकडे क्लोज होताना पाहिली गेली. 8 बॉल 10 करायचे आहेत. सागर मटकर कुछ तो कर. मटकर तू बॅटिंग कर, बॉलिंग कर, फिल्डिंग कर. आणि समोर खेळले गेले स्टँड निलवड अभिषेक देवळेने पुन्हा एकदा देऊन टाकलाय. जबरदस्त टायमिंग करत असताना अभिषेक देवळे कुठल्याही प्रकारे फुटवर अगदी जागेवरून हा स्ट्रोक खेळले गेले. पाहू शकतो आपण रिप्ले. वा, समोर खेळले गेलेत. बॉल निघून जाईल मात्र 4 रनसाठी. आता 7 बॉल 6 करायचे आहेत. अजूनही मॅच गेलेली नाहीये. या बॉलवर एक सिंगल पाहिला गेलाय. शेवटच्या ओव्हर मध्ये सामना जाऊन पोहोचतोय. 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता 5 धावांची गरज आहे. 12 बॉल 15 होती ना. मित्रांनो, डगआउट मध्ये प्लीज बसा आपले प्लेयर्स. 6 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 5 रनची गरज आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळते आपल्याला आजच्या दिवसातील. ही मॅच पण लक्षात राहील. काल 6 बॉल 4 होती, आता 6 बॉल 5 आहे. वरळीकर पण तयार आहेत, डोंबोलीकर पण तयार आहेत खेळण्यासाठी. हा, मेगा ब्लॉक आहे तरी मात्र आमचे मित्र क्रिकेटवर प्रेम आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर भावेश मेहर. माहीमचे एक जबरदस्त खेळाडू आहेत. आमच्यासोबत हार्दिक पण स्कोरिंग करतायत. आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 5 रनची गरज आहे. 6 बॉल 5. स्ट्राइक एंडला अभिषेक देवळे. पहिला बॉल एज घेतली गेली आहे. कहाणी में ट्विस्ट. रुको जरा सबर करो. आता 5 बॉल 5 करायचे आहेत. भावेश मेहरने पहिल्याच बॉलवर विकेट दी आहे. आता मॅच महत्वाची आहे. 5 बॉल 5.
सागर निवात येते मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर. पाच चेंडू 5 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळते. बियंग पॅकर माझगाव त्यांच्या विरुद्ध साई सिद्धी. भावेश मेहर मला गत वर्षीची मला असं वाटतं 1 बॉल 1 ची मॅच त्यांनी पण डिफेंड केली होती. त्यामुळे तो एक अनुभव त्याच्याकडे आहे. लक्ष्मी साई सिद्धी जिंकेल की त्यांच्या विरुद्ध बियंग पॅकर माझगाव. 5 बॉल 5 करायचे आहेत. स्ट्रायकेटला सागर निवाते जबरदस्त बॅटर आहे. लेफ्टी चांगले ऑलराऊंडर आहेत आणि सागरला पण माहिती आहे की या सिच्युएशनला कशी बॅटिंग करायची. या बॉलवर प्रॉपर टायमिंग केलं गेलंय. एक सिंगल रन मिळेल. 4 बॉल 4 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग आहे. स्ट्रायकेटला ऋग्वेद जाधव. चार चेंडूंनी जिंकण्याकरिता 4 धावांची गरज आहे. चार बॉल 4. हाय व्होल्टेज मॅच पाहिली गेली आहे. सर्वांना वाटलं की ही मॅच थोडीफार वन साइड होईल, परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉल 4. पराग शिंदे पण मॅच अगदी टक लावून बघतायत. अनुभव त्यांच्याकडे पण आहे. त्यामुळे 4 बॉल 4 या ग्राउंडवर मॅच रंगतीये. स्ट्राईक बॅटर ऋग्वेद. या बॉलवर पुन्हा एकदा सिंगल केलं गेलं आहे. 3 बॉल 3 करायचे आहेत. असे सिंगल सिंगल करत राहिले तर 1 बॉल 1 कोणाला येईल. हा कोणाला पण येऊ दे, पण तशी मॅच अगदी 1 बॉल 1 करणं अंडरआर्म क्रिकेटमध्ये 1 बॉल 1 करणं कुठल्याही क्रिकेटमध्ये, मग ओरम क्रिकेटमध्ये पण अंडरआर्म क्रिकेटमध्ये पण जेव्हा 1 बॉल 1 ची सिच्युएशन येते ती वेगळी सिच्युएशन राहिली आहे. 3 बॉल 3. भावेश मेहर जबरदस्त बॉलिंग केली गेली आहे. 6 बॉल 5 ची मॅच होती. पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर 2 सिंगल आले, तर 3 बॉल 3 करायचे आहेत. या बॉलवर परफेक्ट यॉर्कर पाहिला गेलाय. खेळाडू आहे डीप मध्ये किसन. आता 2 बॉल 2 करायचे आहेत. जबरदस्त मॅच पाहिली गेली आहे. 2 बॉल 2. आजच्या दिवसातील ही मॅच अगदी पाहण्यासारखी या क्रीडा स्पर्धेमधली. काल पण अगदी मॅच रंगल्या. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. रनआउट साठी आपण चेक केलं जाईल. नॉट आउट आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळतीये. बियंग पॅकर माझगाव त्यांच्या विरुद्ध लक्ष्मी साई सिद्धी. दोन बॉल 2 करायचे आहेत. भावेश मेहर. दोन बॉल मध्ये 2 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर भावेश. 2 बॉल 2. हा बॉल निर्णायक आहे. 2 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज आहे. बॉलिंग साठी भावेश मेहर. 6 बॉल 5 ची मॅच आणली. 2 बॉल 2 आणि जिंकणार कोण. मॅच आहे 2 बॉल 2. भावेश मेहर. 2 बॉल 2. जर तरला महत्व नाहीये. या बॉलवर प्रॉपर सिंगल केलं गेलंय आणि सागर निवाते यांच्या नशिबामध्ये 1 बॉल 1 आहे. तो बोलतो मी आहे.
क्षमता आहे, कारण की एक चांगलं क्रिकेट खेळलाय. ठाण्यामध्ये पण जाऊन आनंद दिघे साहेबांची क्रीडा स्पर्धा 2 वेळा झाली, दोन्ही वेळा सिरीज त्यांनी मिळवली आहे. त्यामुळे 1-4चा त्याकडे तगडा अनुभव आहे. प्रॉपर बॅटवर बॉल घेतात, मिडल बॅटवर करतात. 1 बॉल 1 करायचा आहे. एक चेंडूमध्ये एका धावेची गरज आहे. सागर निवादे, व्ही एंकबॅकर माझगाव जिंकेल की लक्ष्मी साई सिद्धी. ओमकार पोरेकर पण थोडे टेन्शन मध्ये आहेत की मॅच 1 बॉल 1 येणं आज 1 लाखाची क्रीडा स्पर्धा, टायटल जिंकणं गरजेचं आहे. त्यामुळे पारितोषिक मॅटर करत नाही. तुम्ही जेव्हा एका मोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये खेळता ती चर्चा होते की कोणता संघ सेमीफायनल मध्ये गेला, कसा गेला. 1 बॉल 1 करून गेला, 1 बॉल 4 करून गेला. 6 बॉल 5 ची मॅच. परंतु मित्रांनो, भावेश मेहरसाठी एकदा टाळ्या वाजवत. त्यांनी जबरदस्त बॉलिंग केली कारण की 6 बॉल 5 ची मॅच त्यांनी 1 बॉल 1 वर आणली आहे. सापळा रचला जातोय. हे आपल्या स्क्रीनवरती पाहू शकतो. भावेश याने जबरदस्त कामगिरी केली आहे. सागर निवादे पण आहेत, बॅटर बॉलर लेफ्टी. सागर मटकर आणि सागर निवादे बातचीत करतात. 1 बॉल 1. जबरदस्त मॅच आजच्या दिवसातील या क्रीडा स्पर्धेची. सतीशजी 2दा 1 बॉल 1 पाहायला मिळालं. काल पण पाहायला मिळालं, आज पण पाहायला मिळतोय. 1 बॉल 4 मला असं वाटतं सेमीफायनल पर्यंत पाहायला मिळेल. 1 बॉल 1 आणि 1 बॉल 4 मारणारा सनी पण मला असं वाटतं ते 1 बॉल 4 ला त्याने वायचषकामध्ये लगावला होता बारक्या. परंतु 1 बॉल 1 भावेश स्ट्राइक एंडला. या बॉलवर काय घडलं गेलं आणि धगधग 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 वाढली आहे. हॅलो, हॅलो, चेक. जबरदस्त मॅच पाहिली गेली आहे, परंतु चेक केलं जात आहे. आणि बॅटर आउट आहे. तो हा सामना जिंकला गेलाय लक्ष्मी साई सिद्धी. आणि जसं भावेश मेहर लास्ट इयर पण 1 बॉल 1 काढला होता, ह्याही मॅच मध्ये ह्याही वर्षी 1 बॉल 1 रन्स मात्र डिफेंड करतोय. जबरदस्त कामगिरी करत असताना भावेश मेहर. खूप जबरदस्त मॅचेस आपल्याला पाहायला मिळाले आणि खूप चांगल्या पद्धतीने खेळ रंगला गेला. आणि आपल्या समवेत मित्रांनो, मी अभिमानाने सांगेल की टेनिस बॉल क्रिकेटला आज का चांगले दिवस आलेत आणि टेनिस बॉल क्रिकेटला पुढे घेऊन जाण्यामध्ये त्याचा मोलाचा वाटा आहे. tenniscricket.in भारतातील सर्वात पहिली वेबसाईट ज्यांनी काढली, युट्यूबचं त्याने स्वप्नात आणलं आणि ते स्वप्न साकार केलं. संतोष नाणेकर यांचं स्वागत होत आहे. भारतातील पहिली टेनिस बॉल क्रिकेटची वेबसाईट ज्यांनी ओपन केली, संतोषजी नाणेकर, आपलं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. आणि म्हणजे योगा की आम्हाला कुर्ल्यामध्येच आमची भेट होते आणि राहायला पण इथेच आहेत. त्यामुळे ह्या क्रीडा स्पर्धेला नाणेकर आवर्जून येतात. एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतामध्ये टेनिस बॉल क्रिकेटची पहिली वेबसाईट आणली. इंडिया कप पण यावेळी सर्वांनी पाहिला. एक जबरदस्त आयोजन, संपूर्ण राज्यातील खेळाडूंना एकत्रित आणणे त्यांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न आज याच कुर्ल्यातून जो खेळाडू वरती आला, एक चांगलं क्रिकेट पण खेळला. म्हणजे विक्रोलींसाठी आम्ही क्रिकेट खेळताना त्यांना पण पाहिलं. खूप चांगली बॉलिंग करत असताना खूप चांगलं क्रिकेट खेळला आणि आपलं क्रिकेट कुठेतरी पुढे, आणि त्यांचं होम ग्राउंड आहे. आपल्या क्रिकेटसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. क्रिकेटने एवढं खूप सारी दिलं, त्यामुळे क्रिकेटसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि नाणेकरचं ते स्वप्न पूर्ण झालं. संतोष नाणेकर यांचं स्वागत होत आहे. आणि मॅन ऑफ द मॅच भावेश मेहरला पण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. संतोषजी अगदी 6 बॉल 5 ची मॅच होती, 1 बॉल 1 वर आणली. भावेश मेहरला मात्र हा आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो. श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून टी शर्ट आहे आणि
त्यानंतर एक पराभूत संघ आपण देखील या वियंग पॅकर माझगाव. वियंग पॅकर माझगाव. वैभव सर लवकर या आपण. वियंग पॅकर माझगाव संघ थोडं लवकर आहे प्लीज. आपण एक विशेष सन्मान केला जाईल. आपण सहभागी झालात त्याबद्दल आपलं देखील अगदी मनापासून आभारी आहे. आणि आकाश गुरव यांना विनंती करेल की आपण संतोष नाणेकर यांचा एक विशेष सन्मान करतो. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. संपूर्ण भारतातील टेनिस बॉल क्रिकेट पुढे घेऊन जाण्यामध्ये त्यांचा पण मोलाचा वाटा. आणि आज आपण युट्यूबवर जे बघतोय कॉमेंटेटर्स अंपायर्स नाणेकरजी 2 शब्द अंडरआर्म क्रिकेट विषयी, कारण की खूप सारं प्रेम या क्रिकेटने दिलं.